कुंडली कवरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अथकेन प्रयुक्तोयम पापम चलति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिबंधोजिता. या श्लोकावर भाष्य करताना संत ज्ञानेश्वर माऊली अर्जुनाच्या तोंडी जे प्रश्न विचारतात त्यामध्ये ते म्हणतात, अर्जुनाने श्रीकृष्णाला प्रश्न विचारला की एवढे ज्ञानी सुद्धा स्खलित का होतात. ज्ञानी मोठमोठे पंडित हे देखील अज्ञानवश कसे होतात. आणि यावर उत्तर देताना श्रीकृष्णाने काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा या गीतेमधल्या श्लोकावर चिंतन मांडताना म्हटले की हे अर्जुना, माणसाच्या मनामध्ये असलेला क्रोध, राग, द्वेष आणि इतर दुसऱ्यांच्या वस्तूबद्दल असलेली आकांक्षा, त्याला काम असं आपण म्हणू. अंतःकरणातील हे दोन जे शत्रू आहेत ते संपूर्ण त्याच्या ज्ञानाचा विनाश घडवून आणतात. कितीही मोठा महापंडित असला तरी सुद्धा तो अनेकदा घसरतो. त्याचं कारण एकमेव काम आणि क्रोध हे दोनच गोष्टी आहेत. आणि म्हणून काम एष क्रोध एष हे रजोगुण समुद्भवा, रजोगुणातून निर्माण झालेले आहेत. म्हणजे सात्विक वृत्तीचा शांत सुशांत असलेला एखादा संत महात्मा हा घसरत नाही, परंतु केवळ सात्विक वृत्ती मनामध्ये नसताना रजोगुणाच्या वृत्तीने, तमोगुणाच्या वृत्तीने जेव्हा तो आवृत्त होतो, जेव्हा तो रजोगुणांनी व्याप्त होतो, त्याच्या अंतःकरणातील रजोगुण हा उद्भवतो, निर्माण होतो, तेव्हा त्यातून आपोआपच तमोगुण निर्माण होतो आणि अभिलाषा निर्माण होते. म्हणून ते म्हणतात हे माणसाचे वैरी आहेत. वैरीणाम शब्द वापरलाय. आणि मग हे वैरी कसे आहेत हे सांगताना माऊलींनी जे दृष्टांत दिलेले ते काल आपण बघितले, परवा दिवशी आपण बघितले की हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ, भजन मार्गीचे मातंग मार्ग. जे भजन मार्गावरचे हे मोठे मदोन्मत्त हत्ती आहेत किंवा ज्ञानाच्या निधीवर, ज्ञानाच्या संपत्तीवर असलेले भुजंग आहेत आणि विषयरूपी दरीमधले वाघ आहेत, विषयरूपी गुहेमधले वाघ आहेत. या ठिकाणी या रजोगुण आणि तमोगुणांना त्यांनी प्राण्यांची, हिंस्र प्राण्यांची उपमा दिलेली आहे. आणि हे प्रमाद आणि मोह निर्माण करतात. प्रमाद म्हणजे चूक, प्रमाद म्हणजे आपल्याकडून होणाऱ्या चुका, त्याला प्रमाद म्हणतात. आणि मोह हा अभिलाषेतून निर्माण होतो. जे कामप्रवृत्ती ही अभिलाषेतून निर्माण होते, ज्याला मोह असं म्हटलंय. आणि प्रमाद म्हणजे चुका. एक चूक झाली तर ती चूक आपण मान्य करतो, पण मोठमोठ्या जेव्हा चुका होतात तेव्हा त्याला प्रमाद असं म्हणतात. आणि त्या प्रमादातून माणसाला स्वतःला सावरता येणं मुश्किल आहे. म्हणून हे मृत्यूच्या नगरी मानजिते निकिया परी, हे कौतुके कबळिता मुठी, या काम आणि क्रोध या दोन गोष्टींनी संपूर्ण जग कसं व्यापलेलं आहे, ज्याचं मोठं सुंदर उदाहरण माऊली देतात. ते म्हणतात यांनी हात सहज जरी मुठी आवळल्या तरी सगळं जग त्यांच्या मुठीमध्ये येऊ शकतं. आपण जसं आज म्हणतो की आपल्या संपूर्ण जग आपल्या मुठीत आहे, म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये सगळं जग आहे की नाही? हो आहे. आणि हा मोबाईल आपल्या हातात आहे, म्हणजे सगळं जग आपल्या हातात आहे. दुनिया करे मुठ्ठी में असा एक प्रकारची जाहिरात आपण ऐकत असतो. तेव्हा दुनिया ही सगळी मुठ्ठीमध्ये आहे. मुठ्ठी में ही जी प्रत्येकाच्या जवळ त्याच्या इच्छेचा पसारा एवढा वाढलेला आहे की त्याच्या हातामध्ये संपूर्ण जग आलेलं आहे. संपूर्ण जगाची तो इच्छा करतो. आणि ही काम आणि क्रोध या दोन गोष्टी या संपूर्ण
जगाला व्यापून उरलेले आहेत. म्हणून ते म्हणतात याला 14 भुवन देखील त्याला कमी पडतात. असं हे राग आणि काम, क्रोध, मोह, मद, मत्सर यांचा हा सगळा पसारा आहे. आणि त्यामुळे साध्वी शांती नागवेली. शांती ही जी अंतःकरणामधली वृत्ती आहे. शांती म्हणजे काय याचं वर्णन माऊलीने एका ठिकाणी केलेलं आहे. अनिर्वचनीय आनंदमय स्थिती म्हणजे शांती असं त्यांनी म्हटलंय. अनिर्वचनीय आनंदमय स्थिती, जेव्हा माणूस ब्रह्मानंदामध्ये तल्लीन असतो, आत्मानंदामध्ये तल्लीन असतो, तो स्वतःमध्येच तल्लीन असतो, त्याला जगाचं भान नसतं, तेव्हा ती शांती त्याच्या अंतःकरणामध्ये नांदत असते. पण जेव्हा तो काम आणि क्रोध यांनी अगदी बुद्धिभ्रंश त्याचा होतो आणि या काम आणि क्रोधाच्या द्वारे तो संपूर्ण जगाला आपलंसं करू बघतो, अशा वेळेला त्याच्या अंतःकरणातली शांती मात्र नागावून जाते, नष्ट होते अर्थात. आणि मग असत्य तृणकुटा भरिला तो दंभ रूढविला. त्यांनी वर्णन केले जेणे सत्याचा भोगसा काढिला. सत्य हे शांतीच्या सोबत असतं. जेव्हा शांती आहे तेव्हा सत्य आपल्या मनामध्ये असतं. पण जेव्हा काम आणि क्रोध मनात निर्माण होतो तेव्हा असत्य आपल्या मनात निर्माण होतं आणि सत्याचा भोगसा काढतं. भोगसा काढणं म्हणजे एखाद्याला जर आपण पोटामध्ये चाकू खुपसला तर त्याच्या आपण म्हणतो त्याचा धेंडाळा बाहेर काढला, म्हणजे त्याचं सगळं पोटामधलं जे काही आंतरडे ते बाहेर काढलं. तसं सत्याचा भोगसा कोण काढतं तर काम आणि क्रोध काढतो. आणि मग असत्य तृणकुटा भरिला. तृणकुटा या ठिकाणी आपल्याला अनेक गोष्टी माहीत नसतात की ज्या वेळेला एखादी म्हैस तिचं वगारू हे मरण पावतं, अशा वेळेला आता म्हैस दूध कशी देणार, म्हणून त्या वगारूचं जे कातड आहे ते कातड एखाद्या भुश्यामध्ये भरतात, त्या कातड्यामध्ये भुस्सा भरतात आणि ते कातड भुश्याने भरून त्या वासराप्रमाणे तिच्या समोर उभं करतात, त्या वगारूप्रमाणे तिच्या समोर उभं करतात आणि मग ती पाना सोडून दूध द्यायला लागते. त्याला म्हणतात भुसा भरलेलं भोत, त्याला म्हणतात. नारायण सुर्वेंनी एका कवितेत म्हटलंय, भुसा भरलेले भोत दिसूनही जगणे कठीण होत आहे. भुसा भरलेले भोत म्हणजे खोटं. खोटं आहे, हे सगळं खोटं आहे हे कळत असून सुद्धा आपल्याला जगावंच लागतं, आपल्याला संघर्ष करावाच लागतो. का तर या जगाची रीतच अशी आहे की आपल्याला व्यवहाराशिवाय जगता येत नाही. म्हणून भुसा भरलेले भोत दिसूनही जगणे कठीण होत आहे. कोठारात काडी न पडेल हमी देणे कठीण होत आहे. या शब्दामध्ये त्यांनी भुसा भरलेला भोत शब्द वापरलाय. तोच शब्द माऊली या ठिकाणी तृणकुटा भरिला शब्दाने वापरतात. तृणकुटा म्हणजे हे भुसा भरलेलं भोत म्हणजे खोटं, वरवरून फक्त कातड्याचा आकार, तसं हे सत्याचा आकार असलेलं असत्य आपल्या समोर येतं आणि तो दंभ रूढविला. एकातून एक कसं निर्माण होतं, काम, क्रोध, मग मोह, मग दंभ, अहंकार, मोठेपणा, मीपणा, गर्व हा सगळा तो मिरवतो आणि मग सगळ्या साधू वृंदामध्ये तो मी फार मोठा आहे म्हणून मिरवतो. ही विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची साल काढिली, जितया मान मोडिली उपशमाची. संपूर्ण भाषा माऊलींनी जी वापरली आहे ना, ती एखाद्याला वेगळ्या पद्धतीने क्रूरपणाने त्याचा साल्ट काढावं, त्याला मारावं, त्याला धरावं किंवा त्याच्या अंगामधलं रक्त काढावं, ही सगळी क्रूरतेची भाषा माऊलींनी वापरली. ती कशासाठी वापरली हो? माऊली प्रत्येक वेळेस वेगळी भाषा वापरतात, वेगळा आविष्कार करतात. याचं कारण असं आहे की काम आणि क्रोध याचा पुरावा त्यांना द्यायचा आहे. काम आणि क्रोध याने काय होतं, साधी भाषा सुद्धा कडक होते, साधी भाषा सुद्धा काटेरी व्हायला लागते. आणि म्हणून ते म्हणतात ही विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची साल काढिली. साल काढणे म्हणजे एखाद्या झाडाची साल आपण काढावी, एखाद्या माणसाचा कातडा आपण काढावं, यामध्ये जी क्रूरता आहे ती क्रूरता माऊलींना प्रगट करायची. म्हणून वैराग्य, एवढा चांगलं वैराग्य आहे, पण त्या वैराग्याची सुद्धा तो साल काढतो, म्हणजे किती क्रूर असेल. आणि जितया मान मोडिली उपशमाची,
जिवंतपणीच उपशमाची मान मोडून टाकली, म्हणजे त्याला खलास करून टाकलं. इही संतोषवन खांडिले, धैर्य दुर्ग पाडिले, आनंद रूप सांडिले उपडून या. संपूर्ण विध्वंसाची भाषा माऊलींनी वापरलेली आहे. ती याच्यासाठी की काम आणि क्रोध, मोह आणि दंभ काय करू शकतो. संतोषाचं वन त्याने जाळून टाकलं, खांडिले म्हणजे तोडून टाकलं, त्याचं खंड खंड करून टाकले. संतोष रूपी वन नष्ट केलं. पहा, एकेकाला एक एक रूपक वापरलंय. संतोष म्हणजे एक वन आहे. वन म्हणजे सुंदर अशा प्रकारचा बाग बगीचा आहे. पण या बाग बगीच्यामध्ये जर एखादा लाकूड तोड्या आला आणि त्याने आपल्या हातामधलं हे कुऱ्हाड घेऊन जर लाकडं तोडायला लागला, झाडं तोडायला लागला, तर ते उपवन, तो बाग, ती बगीचा, तो बगीचा राहील का हो? नाही. एका हिंदी कवीने असं म्हटलंय की बाग बगीचा नष्ट करण्यासाठी एखादं घुबड पुरेस आहे. तिथं घुबड असलं म्हणजे आपोआपच त्यातलं मांगल्य निघून जातं. म्हणून बर्बाद गुलिस्ता करने को एक ही उल्लू का. तेव्हा बर्बाद गुलिस्ता करने को एक ही उल्लू काफी है. हर शाख पे उल्लू बैठे है, अंजाम गुलिस्ता क्या होगा. प्रत्येक फांदीवर जर उल्लू असेल, घुबड बसलं असेल, दिवाभीत बसलं असेल, तर त्याला बगीचा कोण म्हणेल. तसं प्रत्येक झाड जर आपण तोडायला लागलो, हे कशाचं झाड? संतोष रूपी वन. संतोष रूपी वन जर तोडायला लागलो तर तिथे असंतोषच निर्माण होईल. आणि धैर्याचा दुर्ग, धैर्याला दुर्ग शब्द वापरलाय. धैर्य ही एक अध्यात्मातली प्रवृत्ती आहे, धीरता. आणि ही धीरता असल्याशिवाय आपल्याला सत्याचा स्वीकार करता येत नसतो. आनंदाचं रोप नष्ट करून टाकलंय. आणि ही बोधाची रोपे लुचली, सुखाची लिपीही पुसली, जिव्हारी आगी सुगली तापत्रयाची. प्रत्येक आध्यात्मिक ज्या गोष्टी आहेत, म्हणजे शम, दम, उपरती, तितिक्षा, समाधान, शांती, श्रद्धा, हे सद्गुण आहेत. या सद्गुणांच्या वरती जर दुर्गुणांचा प्रभाव पडत गेला तर सद्गुण नष्ट होत जातात, हे माऊली सांगतात. आणि म्हणून बोधाची रोपे लुचली. बोधरूपी रोप म्हणजे नुकतेच आता आपण आपल्या मनामध्ये ज्ञानाचं बीज उगवलेलं आहे आणि त्याचं रोप येऊ लागलंय, तर रोपच जर आपण खोडून टाकलं तर ज्ञान कुठं निर्माण होईल, त्यातून सुख कसं निर्माण होईल. सुखाची लिपी सुद्धा पुसून टाकली. पाठीवरचं आपण अक्षर पुसून टाकावं त्याप्रमाणे ही लिपी पुसून टाकली. आणि म्हणून अशा हे चैतन्य शेजारी बसती ज्ञानाच्या एकाहारी, म्हणून ही प्रवर्तते महामारी. पण असे हे लोक, काम आणि क्रोध हा माणसाचा कसा शत्रू हे सांगताना जळे ऋण बुडवी ती म्हटले. पाण्याशिवाय हे बुडवणारे, अग्नीशिवाय जाळणारे आणि काही न बोलता आपल्याला कवळणारे, शस्त्रे विण सांधित, शस्त्राशिवाय मारणारे आणि दोऱ्याशिवाय बांधणारे, असे हे कामक्रोध ज्ञानी माणसाला सुद्धा फरफटत नेतात. ज्ञानी माणसाला सुद्धा कदाचित त्याच्या ज्ञानापासून भ्रंशित करतात.